नमस्कार. आज मी तुम्हाला आगरी कोळी पद्धतीने पापलेट मसाला करून अख्खे कसे बनवायचे आणि तळायचे हे दाखवणार आहे. यासाठी मी हा मसाला तयार केलेला आहे. खोबरं आहे, कोथिंबीर आहे, आलं लसूण आहे, जिरं आहे, कांदा आहे, थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि मीठ, हळद आणि मसाला. लालही मसाला आहे आणि हिरवाही आहे. आणि हे मी सकाळी मॅरिनेट करून ठेवलेले, लिंबू लावून लिंबू मीठ सोडून ठेवलेलं आहे आणि मसालाही लावलेला आहे. मसालाही त्याच्यात मुरला पाहिजे आणि त्याची टेस्ट खूप छान लागली पाहिजे. त्यासाठी मी हे तयारी आधी करून ठेवलेली आणि आता हा मसालाही मी मिक्सरमध्ये काढून तो आता तेलामध्ये फ्राय करून थंड झाल्यावर मी याच्यात कसा भरायचा आणि मासे फ्राय कसे करायचे हे मी दाखवते. चला बघूया. चला आता आगरी कोळी पापलेट भरण्यासाठी मी हे खोबरं वाटण केलेलं आहे. कढीपत्ता टाकला, आले लसूण आहे, त्यामध्ये हा मसाला आहे वाटीभर तो टाकला, कांद्यासकट केलेला आहे. हा छान खरपूस करून घ्यायचा आणि मग तो मसाल्यामध्ये भरायचा. पापलेटमध्ये थोडीशी हळद टाकते, अजून टाकलेली आहे आणि हिरव्या मिरच्या आहे त्याच्यात आणि लाल तिखट मी मॅरिनेट केलेलाच आहे. असं मी मॅरिनेट करून ठेवलेले आहे पापलेट. का हा मसाला तयार होतोय हे पहा. आता तळायला घेतलंय, तेल गरम करायला ठेवलंय, गरम होतंय. एक कढीपत्त्याचं पान टाकून बघितलंय तेल गरम झालंय की नाही. आणि हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर आता मी हे एक एक पापलेट घेते. हे बघा, अशा तऱ्हेने मी मसाला लावून ठेवलेले आहे. आता मी हे या कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवणार. हे बघा, जेणेकरून आपला मसाला बाहेर यायला नको आणि कुरकुरीत मासे व्हायला पाहिजे. थोडंसं असं ठोकायचं. अतिरिक्त आहे कॉर्नफ्लॉवर, ते खाली पडेल प्लेटमध्ये. हे बघ, आता मी टाकलंय कॉर्नफ्लॉवरमध्ये, घोळवलंय, लावून घेतलंय. आता मी हे प्रत्यक्ष राईच्या तेलात तळायला टाकते.